बातमी आहे पावसासंदर्भातली। राज्यातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली आहे। काही भागात पेरणीच्या कामांना देखील वेग आल्याचं चित्र पाहायला मिळतंय, तर काही भागात आणखी चांगल्या पावसाची गरज आहे। दरम्यान आज मुंबईत देखील पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुंबईसह पालघर, भिवंडीत जोरदार पाऊस सुरू आहे। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय। अंधेरी सबवे बाहेर 2 ते 3 फूट पाणी भरल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। अंधेरी सबवे बाहेर पोलिसांनी बॅरिगेट आणि रस्सी लावून बंद केलेला आहे। अंधेरी सबवे बंद असल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। वाहतूक कोंडी काढण्याचं काम वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवरती सुरू आहे। तर अंधेरी सबवे बंद असल्यामुळे गोखले पुलाचा वापर करा असं वाहन चालकांना वाहतूक पोलिसांकडून सूचना दिल्या जात आहेत। तर दुसऱ्या बाजूने अंधेरी सबवेमध्ये पालिकेकडून मोटार पंप लावून पाणी काढण्याचं काम देखील सुरू करण्यात आलंय। पालघर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी मान्सूनचं आगमन झालं होतं, परंतु समाधानकारक पाऊस होत नव्हता। मात्र कालपासून पावसानं जिल्ह्यात जोर पकडलेला असून जिल्ह्यात पहाटेपासून जोरदार पावसानं सुरुवात केली आहे। याचाच परिणाम म्हणून शेतांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तर शहरांमधील सकल भागांमध्ये सुद्धा ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। तर अगदी जून महिना संपत आला असताना जोरदार पाऊस झाल्यानं नागरिक तसंच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं। जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागात मोठ्या प्रमाणात पाऊस नसल्यानं पाणी टंचाई जाणवत होती। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात पेरण्या खोळंबल्या होत्या। मात्र हा चांगला पाऊस सुरू झाल्यानं पाणी टंचाईचं संकट मिटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण भागामध्ये पावसानं हजेरी लावली आहे। दुपारपासून ढगाळ वातावरण असताना काल संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली। पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक सकल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।